तर अशोक खरात प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले। विरोधकांनी अर्थातच सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याला सोडणार नाही अशी ग्वाही दिली। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या प्रकरणामध्ये वेगळाच संशय वाटतोय। काय आहे तो संशय? मनसे अध्यक्षांचा नेमका रोख कोणाकडे? पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही? लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला। मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते। अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही। ज्या प्रकरणाला थेट महाराष्ट्रातली एप्स्टीन फाईल असं लेबल लावलं जात आहे, त्या अशोक खरात प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। शिवरायांच्या महाराष्ट्रात कोणी भोंदूच्या नादाला लागत असेल तर ते लज्जास्पद आहे, अशा शब्दात भास्कर जाधवांनी अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या राजकीय नेत्यांवर घणाघात केला। अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं, आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही? लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत। हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाला एक गंभीर सल्ला दिलाय। अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला। ते पण सांगतो ना, जेवढे भेटलेत ना त्या भोंदू बाबाला, सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील। जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे। ज्या दिवशी हे सगळं प्रकरण पुढे आलं, एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते, हॉटेलमध्ये बसले होते। IPS अधिकारी त्यांनी त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी अशोक खरात प्रकरणावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली आहे। या पापामध्ये या खुर्चीचा कुठेही संबंध येत नाही। हे महाराष्ट्राच्या इज्जतीचा प्रश्न आहे। या भोंदू बाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महाराज। अधिवेशन चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। कोणी पाणी दिलं, काय झालं त्याच्यावर सगळी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महाराज। अशोक खरात प्रकरणावर मंगळवारी सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे, उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील। दरम्यान या प्रकरणात कोणालाही क्लीन चिट मिळणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते। अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही। मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते। अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही। दरम्यान अशोक खरात प्रकरणावरून कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचा तर्क राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून मांडलाय। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की खरात प्रकरण आम्ही शोधून काढलं आणि याचा तपास सुरू केलाय। जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरतीये, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं। माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वाकांक्षेचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय। याचा अर्थ असा की एकदा का समोरच्यानं शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल। माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका।
या असल्या बुवाबाबांना शोधून काढा, त्यांची कृत्य उघडकीला आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका. अशोक खरात प्रकरणात सर्वात जास्त टीकेचं धनी कोण झाला असेल तर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर. मात्र चाकणकर फक्त सॉफ्ट टार्गेट असून बड्या माशांना वाचवण्यासाठी त्यांचा बळी दिलाय का, असा आरोप संजय राऊतांनी केलाय. या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या. फार बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांनाही माहिती आहे, त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत. मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा. अशोक खरात प्रकरणाचा कोरघोडीच्या राजकारणासाठी वापर केला जातोय का? आणि जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर या प्रकरणाचे धागेदोरे अशोक खरातला भेटलेल्या कोणकोणत्या नेत्यांपर्यंत पोहोचणार, यावर बरीच राजकीय समीकरणं अवलंबून असणार आहेत. आता हे राजकारण नेत्यांना लखलाप. मात्र भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला ग्रहण लागलंय. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकारणा पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.